संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। नवी मुंबई हद्दीतील अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या व बेकायदेशीर राहणाऱ्या 16 आफ्रिकन नागरिकांवर कारवाई करत त्यांना अटक करून त्यांच्याकडून 12 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय यनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपयुक्त अमित काळे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणारे व बेकायदेशीर राहणाऱ्या 16 आफ्रिकन नागरिकांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते। त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक संदीप निगडे तसेच स्थानिक पोलीस ठाण्यामधील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी गुरुवार दिनांक 12 रोजी रात्री नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये कॉबिंग ऑपरेशनद्वारे संयुक्त कारवाई केली। सदर कारवाईमध्ये 150 पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते। त्यांनी 25 ठिकाणी छापा टाकून 2 किलो 45 ग्रॅम वजनाचे कोकेन, 663 ग्रॅम एमडी पावडर, 58 ग्रॅम मिथिलिन, 23 ग्रॅम चरस, 31 ग्रॅम गांजा असे सुमारे 11 कोटी 86 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले असून या कारवाईमध्ये 16 आफ्रिकन नागरिकांना अटक करून 3 जणांचे बनावट पासपोर्ट व व्हिसा जप्त करण्यात आले। त्याचबरोबर पासपोर्ट व व्हिसा संपलेल्या 73 आफ्रिकन नागरिकांना देश सोडून जाण्याच्या नोटिसा देण्यात आल्या। न्यूज प्रतिनिधी मंगेश पाटे। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।